हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.4 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन द फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. या ठिकाणी आपल्याला सर्कलची फिगर दिलेली आहे. ओ हा या सर्कलचा सेंटर आहे. मेजर ऑफ आर्क पी क्यू आर इज इक्वल्स टू 60 डिग्री. मेजर ऑफ आर्क पी क्यू आर म्हणजेच आपल्याला मायनर आर्कचं मेजर दिलेलं आहे 60 डिग्री. मायनर आर्क आणि सेंट्रल अँगलचं मेजर इक्वल असतं, म्हणजेच आपल्याला अँगल थिटा दिलेला आहे 60 डिग्री. ओ पी इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. आता ओ पी ही काय आहे, या सर्कलची रेडियस आहे, म्हणजेच रेडियस किती दिलेले आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ द शेडेड रिजन. हा जो शेडेड रिजन आहे याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. आता हा कॉर्ड आणि याच्या करस्पॉन्डिंग ही जी आर्क आहे यांनी कव्हर केलेला हा जो एरिया आहे, म्हणजेच हा काय आहे, मायनर सेगमेंट आहे. आणि आपल्याला मायनर सेगमेंटचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे. आता एरिया ऑफ मायनर सेगमेंट काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पाय थिटा अपॉन 360 मायनस साईन थिटा अपॉन 2. आपल्याला रेडियस दिलेली आहे, थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. मग हा फॉर्म्युला यूज करून आपण एरिया ऑफ मायनर सेगमेंट म्हणजेच हा शेडेड रिजनचा एरिया काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. आपल्याला मेजर ऑफ आर्क पी क्यू आर दिलेला आहे 60 डिग्री. मेजर ऑफ आर्क पी क्यू आर दॅट इज थिटा इज इक्वल्स टू 60 डिग्री. ओ पी म्हणजेच रेडियस ऑफ द सर्कल दिलेले आहे 10 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द सर्कल दॅट इज आर इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ द शेडेड रिजन फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. वी नो दॅट एरिया ऑफ शेडेड रिजन दॅट इज एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल्स टू आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू किती आहे 10. आर स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये पायची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. पायची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3.14. 3.14 इंटू थिटा. थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे 60 डिग्री अपॉन 360 मायनस साइन थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे 60 म्हणजे साइन 60 डिग्री अपॉन 2. ब्रॅकेट कंप्लीट. 10चा स्क्वेअर किती येईल 100 ब्रॅकेटमध्ये. आता या ठिकाणी 0 0 कॅन्सल होईल. 6 1 6 6 6 36 म्हणजेच काय येईल 3.14 अपॉन 6 मायनस साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, ते आहे √3 अपॉन 2. आणि हा डिनॉमिनेटरचा 2 आहे तसा ठेवू आपण. इंटू 2 इज इक्वल्स टू 100 3.14 अपॉन 6 मायनस, आता √3ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1.73. 1.73 अपॉन 2 2 4 इज इक्वल्स टू 100 ब्रॅकेटमध्ये. आता आपण डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊ. 6ला 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर 12 येईल. 4ला 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर 12 येईल. मग आपण 6ला 2ने मल्टिप्लाय करू आणि 4ला 3ने मल्टिप्लाय करू, म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल मिळेल. 3.14 अपॉन 6ला 2ने मल्टिप्लाय करू, 3.14ला पण 2ने मल्टिप्लाय करू, मायनस, आता 4ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3ने मल्टिप्लाय करू. 4 इंटू 3. 1.73ला पण 3ने मल्टिप्लाय करू. 1.73 इंटू 3 इज इक्वल्स टू 100. 3.14 इंटू 2 किती येईल बा, 2 4 8, 2 1 2, 2 3 6 अपॉन 6 2 12 मायनस 1.73 इंटू 3 किती येईल बा, 3 3 9, 3 7 21, कॅरी ओव्हर 2, 3 1 3 प्लस 2 5, 1 2 2 डिजिट नंतर पॉईंट येईल 1 2 5.19 अपॉन 4 3 12.
डिनॉमिनेटर इक्वल करून घेतला आपण. इज इक्वल्स टू 100 ब्रॅकेटमध्ये 6.28 मायनस 5.19 अपॉन 12 इज इक्वल्स टू, आता 6.28 मधून आपण 5.19 मायनस करू. 6.28 मायनस 5.19, 8 मधून 9 जात नाही, 18 ते 1 येईल. 18 मधून 9 गेले 9, 1 मधून 1 गेला 0. 6 मधून 5 गेले 1, म्हणजेच किती येईल 1.09. 100 ब्रॅकेटमध्ये 6.28 मायनस 5.19 किती मिळालं 1.09. 1.09 अपॉन 12 इज इक्वल्स टू, आता 100 इंटू 1.09, 100 इंटू 1.09 अपॉन 12. 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा पॉईंट काय होईल 2 डिजिट पुढे जाईल, म्हणजेच किती येईल 109 अपॉन 12. 109ला आपण 12ने डिवाइड करू. 109 डिवाइड 12. 12 9 जा 108. 9 मायनस 8 1 0. 1 मायनस 1 0. पॉईंट घेऊ, ते 1 घेऊ, ते भाग जात नाही 0, ते 0 घेऊ. 12 8 जा 96. 100मधून 96 गेल्यावर किती राहील 4. म्हणजेच आपल्याला आन्सर किती मिळालं 9.08. 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ शेडेड रिजन काय मिळाला 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर देऊ आपण खाली. Therefore, area of shaded region is equals to 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.